हॅलो. हॅलो. चला, सो आजपासून आपण रिव्हिजन स्टार्ट करतोय. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर विचारा, नसेल तर मी टॉपिक वाईज सांगणारच आहे तुम्हाला काय काय करायचंय. पण तुमचे डाऊट्स पाहिजे, त्यासाठी तुमचा अभ्यास झाला पाहिजे पहिला. आता अजून कधी किती आणि कधी अभ्यास करणार तुम्ही बघा. आता पेपर आले, आता 25 तारखेला पेपर आहे आणि तुम्ही अजून जर अभ्यास झाला नसेल तुमचा तर मग अवघड कंडिशन आहे. ठीक आहे, बघा. चला, हे मॅट्रिक्सचे काही डेफिनेशन आपण बघितले होते, बरोबर. हे काय मॅट्रिक्सचे डेफिनेशन होते. हे काय तुम्हाला पेपरला विचारलं जात नाही, पण तरी पण तुम्हाला माहित पाहिजे की रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, ठीक आहे, हे आपल्याला आपण बघितलेलं आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याचा रो आणि कॉलम सेम असतं. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एलिमेंट्स फक्त असतात आणि बाकीचे सगळे काय असतात, झिरो असतात. ओके. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स काय आहे, स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, पण त्याचे सगळे डायगोनल एलिमेंट्स काय असतात, सेम असतात, बरोबर आहे का. स्केलर मॅट्रिक्स जो आहे तो काय आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्याचे सगळे डायगोनल एलिमेंट्स काय असतात, सेम. सेम नंबर 2 2 3 3 सेम, सगळे सेम असतात. ठीक आहे. त्यानंतर हे आपण बघितलेलं आहे. बाकी युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर युनिट मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एलिमेंट सगळे 1 असतात. सगळे डायगोनल एलिमेंट्स 1. 2x2 म्हणजे 2 रो 2 कॉलम, 3x3 म्हणजे 3 रो 3 कॉलम. हे बघितलेलं आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, हे काय तुम्हाला एक्झामला डेफिनेशन याचे विचारत नाहीत, पण माहित पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय असतं, डायगोनल एलिमेंटच्या खाली सगळे एलिमेंट 0 असतात. डायगोनल एलिमेंटच्या खाली सगळे एलिमेंट्स काय असतात, 0 असतात. किंवा आपण असं म्हणू शकतो की डायगोनल एलिमेंटच्या वर नंबर्स असतात आणि असा एक वरच्या साईडला ट्रायंगल तयार होतो, आपण असं म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. एक्झॅक्टली ऑपोजिट काय, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, जे काय डायगोनल एलिमेंट्स आहेत त्याच्या खाली नंबर्स प्रेझेंट आहेत, म्हणजे खालच्या साईडला डायगोनल एलिमेंट्सच्या खालच्या साईडला ट्रायंगल तयार होते असा. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो. किंवा आपण डेफिनेशन काय लिहिली आहे, a square matrix in which all the elements above the principal diagonal. प्रिन्सिपल डायगोनल हा जो आहे त्याच्या वरचे सगळे जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे काय आहेत, 0. तिथं कुठलाही नंबर येणार नाही. ओके, हे आपण अशी डेफिनेशन लिहिली होती. नल मॅट्रिक्स माहिती आहे आपल्याला, सिमेट्रिक मॅट्रिक्स माहिती आहे, स्क्यू सिमेट्रिक माहिती आहे. मला महत्वाचं सांगायचं ते सिंग्युलर मॅट्रिक्स माहिती आहे का. सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं सांगा बरं. व्हॉट इज सिंग्युलर मॅट्रिक्स, काय 0. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय तो 0 येतो त्याला आपण काय म्हणतो, सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 नॉन 0 येतो तो काय असतो, नॉन सिंग्युलर असतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, पेपरला थेरीला विचारत नाही. आता हे सगळे बेसिक बेसिक प्रश्न आहेत, हे तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मल्टिप्लाय तुम्हाला एक्स मॅट्रिक्स दिलेला आहे, वाय मॅट्रिक्स दिलेला आहे, 3x + y, असे क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला विचारले जातात पेपरला, 2 मार्क्स. यात काय एक्सप्लेन करण्यासारखं आहे असं मला काही वाटत नाही. महत्वाचं काय ते तुम्हाला सांगतो मी, किंवा तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. बघा, हा टाईपचा एक क्वेश्चन महत्वाचा आहे. बघा, तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यांनी कंडिशन दिली आहे. काय कंडिशन दिली आहे, 3a = b, आणि मग त्यांनी सांगितलंय की एक्स आणि वाय फाइंड करा. एक्स आणि वाय असे क्वेश्चन 4 मार्कला तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, मग त्यांनी म्हटलं काय, एक्स आणि वाय फाइंड करा. हा, डिटर्मिनंट 0 असतो त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो, बरोबर आहे. मग आता आपण काय केलं, 3 × a हा मॅट्रिक्स लिहिला, = b मॅट्रिक्स इथं लिहिला. 3 ने आत मल्टिप्लाय केलं सगळ्यांना, हे ऍज इट इज ठेवलं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. मग आता एक्स इथं आहे
सेम एलिमेंट्सला तुम्हाला इक्वेट करायला लागतं, बरोबर आहे का? सेम एलिमेंट्सला तुम्हाला इक्वेट करायला लागणार. म्हणजे काय, समजा जर तुम्ही हे इक्वेट केलं, हा कसला एलिमेंट आहे, 1 1 आहे ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं पण कुठला एलिमेंट बघायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमच बघायचा. समजतंय का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं जर तुम्ही बघितला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, इथं पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचाच एलिमेंट बघायचा. मग आपण इथे इक्वेट केलंय बघा, 3x इज इक्वल टू 2y प्लस 5, बरोबर. पण तुम्हाला इथे इक्वेशन मिळतं. याच्या आधी आपण काय केले, y ची व्हॅल्यू काढून घेतली. याच्या आधी आपण y ची व्हॅल्यू काढून घेतली. y कुठं इथे आहे बघा, y इथे आहे, दिसतंय का? हा कुठला एलिमेंट आहे तुम्ही सांगा मला, या एलिमेंटचं लोकेशन सांगा. 6y जो आहे तो एलिमेंट कुठं आहे, सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम ना, सेकंड रो थर्ड कॉलम इथं आहे तो 6y. ठीक आहे. मग सेम पलीकडे पण तोच बघायचा. सेकंड रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट कोण आहे, -6. मग 6y इक्वल टू -6 केलेला आहे. तर बरेच जण एक्झाम मध्ये चुकून काय करतात, हे एलिमेंट आणि हे इक्वेट करतात. जवळ आहे ना, 6y इक्वल टू 9 करतात, जवळ आहे म्हणून मी इक्वेट केलं. असं नसतंय. मग आन्सर तुमचं चुकणार आहे, लक्षात घ्या. काय करायचं, हा कुठला एलिमेंट आहे, सेकंड रो थर्ड कॉलम, तोच एलिमेंट इकडे बघायचा, सेकंड रो थर्ड कॉलम. मग 6y आणि -6 आणि मध्ये काय साइन आहे बघा, मध्ये साइन काय आहे, दोन मॅट्रिक्सच्या मध्ये कसलं साइन आहे, इक्वल टू साइन आहे. सो इक्वल टू साइन मध्ये यायला पाहिजे. 6y इक्वल टू -6 हे डिवाइड झालं, वायचं आन्सर तुम्हाला मिळालं. असे क्वेश्चन एक्झामला विचारले जाऊ शकतात. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा. 6 मार्कला नाही विचारणार आहे, 4 मार्कला विचारते. ठीक आहे. बघा, जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता बघा इथं, इफ ए हा मॅट्रिक्स दिलाय, बी हा मॅट्रिक्स दिलाय, फाइंड 2a प्लस 3b मायनस 4i हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आय काय घेणार, व्हॉट इज आय, आय इज युनिट मॅट्रिक्स ना. आय कसला मॅट्रिक्स आहे, आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. मग तो किती बाय किती घेणार, इथं किती बाय किती आहे, 2 बाय 2, इथं पण 2 बाय 2 आहे. मग आय हा जो मॅट्रिक्स आहे तो तुम्ही काय घेणार, 1 0 0 1, 1 0 0 1. हे एक्झाम मध्ये सांगत नाहीत तुम्हाला, हे एक्झाम मध्ये तुम्हाला सांगितलं जात नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट, सो बाकी काय माहिती आपल्याला काय करायचं आहे. आता इथं बघा, फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट, मॅट्रिक्स एक्स म्हटलेला आहे, फक्त एक्स ची व्हॅल्यू नाही, मॅट्रिक्स एक्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. मग आता हे तुम्हाला इथे एक मॅट्रिक्स इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. मग आता तुम्ही एक्स काढायचा असेल तर हा सगळा मॅट्रिक्स इज इक्वल टू च्या राईट साईडला जाणार. म्हणजे काय होणार, त्याचे सगळे साइन चेंज होणार ना. हा इकडे आहे तो प्लस आहे ना, याच्या अलीकडे काय नसतं, म्हणजे काय असतं, प्लस असतं. हा मॅट्रिक्स इज इक्वल टू च्या राईट साईडला गेल्यावर काय होणार, मायनस होणार. तो काय होणार, मायनस. हे इक्वेशन ऍज इट इज लिहिलं आपण, हा मॅट्रिक्स ऍज इट इज ठेवला, हा जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण त्या साईडला पाठवलं, तो मायनस झाला. तुम्हाला हे सोडवलं आपण. आता सेम एलिमेंट्स 10 -4. मॅट्रिक्स मध्ये तुम्ही कुठं चुकता, साइन मध्ये. 100% तुम्ही प्लस मायनस मध्ये गोंधळ घालणार, 100% घालणार. तुम्हाला जर स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही कॅल्सीवर पण टाकू शकता, पण त्यात वेळ जातो भरपूर, त्यामुळे एवढे किरकोळ कॅल्क्युलेशन तर आपल्याला आले पाहिजेत. सो 10 -4. आता इथं बघा तुम्ही चुकता, हे -1, हे मायनस आणि हे 5. सो काय आलं, -1 -5. ओके. बरेच जण काय करतात, हे मायनस घेतच नाही, 1 -5 करतात, म्हणजे याचा आन्सर येणार -4. मग चुकणार तुमचा आन्सर. ओके. सो केअरफुली, मॅट्रिक्स सोपा आहे पण साइन मध्ये तुम्हाला ते फसवतं, साइन मध्ये तुम्हाला ते कन्फ्युज करतं आणि मग तुमचं आन्सर चुकत जातं सगळं. ठीक आहे. त्यामुळे मॅट्रिक्स सोडवत असताना काय बघायचं महत्वाचं, तर साइन्स केअरफुली बघायचे. प्लस मायनस जे काही साइन्स असतील, प्लस असेल तर काय एवढा विषय नाही, पण मायनस असेल तर केअरफुली बघायचे कंपल्सरी. प्लस असेल तर एवढा काही विषय नसतो, पण मायनस जर आलं तर केअरफुली सॉल्व्ह करायचं. आता इथं जर तुम्ही बघितलं बघा,
हे काय आहे -6 किंवा इथं बघा हे 0 हे मायनस आणि हे -3 समजताय का 0 मायनस -3 मग काय होणार ते 3 होणार बघा हे 0 मायनस -3 हे मायनस मायनस काय होणार प्लस सो 0 + 3 आन्सर काय येणार आहे 3 येणार आन्सर आलं 3 सो बरेच जण चुकीचं लिहितात साइन कन्व्हेन्शन म्हणजे साइन चुकवतात साइन चुकलं की मग सगळं चुकत जात ठीक आहे तर यात महत्वाचं आणखी काय आहे तुम्हाला आणि काय मॅट्रिक्स मध्ये डाऊट असेल तर विचारा मला जेवढं महत्वाचं वाटतंय तेवढं मी सांगत चाललेलो आहे आता इथं पण सेम एक्स इफ ए मॅट्रिक्स दिला बी मॅट्रिक्स दिला फाइंड मॅट्रिक्स एक्स इफ 2a + x = 3b हे इक्वेशन त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आणि एक्स मॅट्रिक्स काढा म्हणून सांगितलेलं आहे मग सेम 2 * a च्या ठिकाणी a चा मॅट्रिक्स पुट केला प्लस x = 3 b च्या ठिकाणी b चा मॅट्रिक्स आपण प्लेस केला हे 2 ने आत मल्टिप्लाय केलं प्लस x = 3 ने आत मल्टिप्लाय केलं 3 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर फक्त एकाला मल्टिप्लाय करायचं नाही सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं ओके मग नंतर आपल्याला हा x पाहिजे हा मॅट्रिक्स तुम्हाला राईट साइडला शिफ्ट करणं गरजेचं आहे सो हा जो प्लस मॅट्रिक्स आहे इकडे आल्यावर काय झाला मायनस मग सेम एलिमेंट्स मध्ये ऑपरेशन्स करायचे आणि एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे ठीक आहे आता हे तुम्हाला प्रॅक्टिसला समजलं हे तुम्ही एक्झामला जात असताना असं वाचून जायचं नाहीये सॉल्व्ह करायचं आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आपण भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेत त्याच्या बाहेरचा एकही प्रॉब्लेम पडणार नाही त्या टाईपचा मी म्हणतोय नाही तर हे सेम आकडे सेम कुठं पडलंय सर सेम नाही पडणार त्या टाईपचा कुठल्या बाहेर क्वेश्चन पडणार नाही तेवढं मात्र तुम्ही करायचं ओके ठीक आहे बघा मी काय सांगत होतो ज्यांना पास व्हायचंय त्यांनी काय काय करायचं सर आम्हाला स्कोर करायचं नाही फक्त पास व्हायचंय ज्यांना पास व्हायचं त्यांनी मॅट्रिक्स करायचं लॉग करायचं पार्शल फ्रॅक्शनचे 2 केसेस करायचे तिसरी केस अवघड आहे वाटत असेल तर ती सोडून द्या काय काय करायचं लॉग त्यानंतर मॅट्रिक्स आणि पार्शल फ्रॅक्शनचे 2 केसेस करायचे म्हणजे अल्जेब्रा मधले हे झालं त्यानंतर काय करणार ट्रिग्नोमेट्री तुम्हाला आवडत नसेल अवघड जात असेल तर सोडून द्या बघू नका डायरेक्ट जावा स्ट्रेट लाईन कडे स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स काढायचा एक फॉर्म्युला माहितीये 2 लाईन्स मधला डिस्टन्स ते आपण बघणार आहे पुढं ते सांगतो मी तुम्हाला ते करायचं आणि 2 लाईन मधला अँगल काढायचा एक फॉर्म्युला आहे ते करायचं फिक्स हमखास पेपरला प्रश्न पडतो 4 मार्काचे ते 2 प्रश्न 8 झाले लॉग पडतं लॉगचं कुठलं पडतं लॉगॅरिथमिक फॉर्म पासून एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मधून लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते लॉगचे पडतात आणि स्टॅटिस्टिक्स करायचे लास्ट काय काय सांगितलं मी लॉग मॅट्रिक्स पार्शल फ्रॅक्शनचे 2 केस करा स्ट्रेट लाईन करा आणि स्टॅटिस्टिक्स एवढं तरी करायला पाहिजे आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्री डिफरन्शियल कॅल्क्युलस मधलं जे काय सोपं वाटतं ते तुम्ही करा छोटे छोटे 2-2 मार्काचे पण प्रॉब्लेम आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये ठीक आहे ते करा तुम्ही सो त्याप्रमाणे ते केलं तरी चालतंय पण पास व्हायला एवढं तरी तुम्हाला करणं गरजेचं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट ह्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला सांगतो हे बघा फाइंड एक्स वाय अँड झेड फाइंड एक्स वाय अँड झेड इफ तुम्हाला ही अशी कंडिशन दिलेली आहे मग आता इथे एक्स चे टर्म कोण आहेत बघायचे एक्स चे टर्म कोण कोण आहेत 2 + x मध्ये इथे येणार प्लस इथं काय येणार 1 + x = 6 साइनस मध्ये गायब करता तुम्ही ते घ्यायला पाहिजे ना तिथं पण प्लस लिहितात बरेच तसं करायचं नाही इथं मध्ये साइन दिलेला असतं तुम्हाला 2 मॅट्रिक्सच्या मध्ये 2 + x + 1 + x = 6 हे बघा हे इक्वेशन आपण इथे लिहिलेलं आहे मग हे सॉल्व्ह करत जायचं कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला माहिती आहे आपण सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे
लेक्चरला. आठवत नसेल तर ऍपवर लेक्चर आहे, तुम्ही ते परत बघू शकता ऍपवरचं. पण आता हे परत सगळं एक्सप्लेन करत बसलो तर तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, आता रिव्हिजनची वेळ आहे. सोडवून दाखवा म्हटल्यावर ते होणार नाही. ओके, आता महत्वाचं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला तुम्हाला मी हा फॉर्म्युला सांगितलेला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रिव्हिजन म्हणजे तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला पाहिजे आणि मग आपण फास्ट फक्त बघत जातो, दॅट इज रिव्हिजन. हे सगळं सोडवून द्या, नॉट पॉसिबल, हे शक्य नाही. ठीक आहे, अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे, स्वतः सॉल्व्ह केलं पाहिजे. स्वतः सॉल्व्ह केल्यावर भरपूर गोष्टी समजतात. स्वतः सॉल्व्ह करा. जे प्रॉब्लेम आपण वहीमध्ये घेतले ते रिपीट सॉल्व्ह करा. सेम प्रॉब्लेम, काय करायचं नाही, सेम प्रॉब्लेम रिपीट सॉल्व्ह करायचं. हे मी लेक्चर वेळी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. फाइंड ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए 2 वेळा घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला काय करायला लागणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जायचं, कॉलम टॉप टू बॉटम जायचं. म्हणजे 3 इंटू 3 काय होणार बघा, 3 इंटू 3 होणार 9, बरोबर आहे. हे 3 इंटू 3 प्लस 9 झाले. पुढं 9 इंटू -1 -9, सो 9 -9. कळालं. साइन हे फिक्स नसतं, साइन हे यांच्यावरनं ठरतं काय मध्ये साइन काय येणार, इथं मायनस येणार का प्लस येणार, हे या नंबरवरनं ठरणार ते. ठीक आहे, आता बघा ते झालं. पुढं फर्स्ट रो सेकंड कॉलम, जेवढे कॉलम आहेत तिथपर्यंत जायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 3 इंटू 9 27. परत 9 इंटू -3 -27, म्हणून इथं आलं -27. सो अशा पद्धतीनं हे तुम्हाला केअरफुली सॉल्व्ह करायला पाहिजे. याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. मॅट्रिक्स सोडवत असताना कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. प्लस मायनस मध्ये जर तुम्ही गोंधळ घातला तर सगळं चुकत जाणार आहे. आता इथं बघा, तुम्ही कॉलम संपले, रो शिफ्ट करायचे. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय, -1 इंटू 3 -3 आले. पुढं -3 इंटू -1 +3 आले. सो इथं मध्ये प्लस येणार का मायनस येणार आहे, कशावर डिपेंड आहे, त्या नंबरवर डिपेंड आहे. नंबर प्लस आहे का मायनस आहे याच्यावर ते डिपेंड आहे. समजतंय का. सो याला प्रॅक्टिस, आपण असे भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत, जवळपास 70 वर तरी 50-60 तरी प्रॉब्लेम आपले झाले असतील. किती झाले बघा. आता बघा हे काय म्हणलंय, शो दॅट एबी इज नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. बघा हे डेफिनेशन तुम्हाला त्याची विचारणार नाही कोण, नल मॅट्रिक्सची डेफिनेशन सांगा. पण हे त्यांनी म्हटलं की एबी हा नल मॅट्रिक्स आहे दाखवा. तुम्हाला ए मॅट्रिक्स सेपरेट दिलाय, बी मॅट्रिक्स सेपरेट दिलाय. एबी म्हणजे काय करायला लागेल, तुम्हाला दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लाय करा. नल मॅट्रिक्स म्हणजे काय, सगळे एलिमेंट 0 असतात. सगळे एलिमेंट 0, सगळे एलिमेंट जर तुमचे 0 आले, ठीक आहे, इट इज नल मॅट्रिक्स. समजतंय. हे तुम्हाला माहित पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. हे थेअरीचा पार्ट आहे तो, ते माहित असल्याशिवाय पुढे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही आपण. ठीक आहे, हे परत मल्टिप्लिकेशनच आहे. तुम्हाला याच्यामध्ये मॅट्रिक्स मध्ये काय आहे ते सांगा, अवघड जातं ते. बाकी मी तर तुम्हाला सांगतच आहे. आता बघा इथं काय केलंय, फाइंड व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ठीक आहे, तुम्हाला 2 मॅट्रिक्स दिलेत. मग तुम्ही काय करणार बघा, कुठलंही तुम्ही इक्वेशन घ्या. आता आपण काय केलेलं आहे, हे फर्स्ट एलिमेंट आणि हा फर्स्ट एलिमेंट इक्वेट केलेला, बरोबर आहे. कोण म्हणेल सर नाही आम्ही हे इक्वेट करणार आहे, ए प्लस बी इक्वल टू -5, ते करा तुम्ही, चालतंय, काही विषय नाही, तुमचा आन्सर सेमच येणार आहे. करून बघा तुम्ही. ठीक आहे, पुढं आता हे आपण इक्वेट केलं, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर काय केलं, आता हे एक इक्वेशन घेतलं आणि दुसरं काय इक्वेशन आहे, ए प्लस बी इक्वल टू -5. सो 2 अननोन आहेत म्हटल्यावर 2 इक्वेशन आपल्याकडे पाहिजे. 2 अननोन कोण आहेत, ए आणि बी. मग 2 इक्वेशन आपल्याकडे पाहिजे. 2 इक्वेशन आहेत आपल्याकडे इथं. आता हे इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येतं आपल्याला.
एक तर दोन इक्वेशन ऍड करायचे नाही तर सबस्ट्रॅक्ट करायचे आणि त्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. ही जी काय व्हॅल्यू येते बी ची कुठली तरी एक व्हॅल्यू तुम्हाला मिळणार इथं, एकतर बी मिळणार किंवा ए मिळणार. मग ही जी काय व्हॅल्यू आलेली आहे ती तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा, कुठेही पुट करा. ओके, हे आपण कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट केलं आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली. सो अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. पुढं हे सगळे तेच प्रॉब्लेम आहेत. ट्रान्सपोज, आता ट्रान्सपोज काढा म्हणून असं काही फक्त पडत नाही. ट्रान्सपोज म्हणजे आपण काय करतो सांगा? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? रोजचं काय करतो आपण? कॉलम करतो आणि कॉलमचं रो करतो, हे आपल्याला माहिती आहे. हे कुठं लागतं आपल्याला? सेपरेट ट्रान्सपोज वर प्रॉब्लेम पडत नाही. हा, ह्याच्यामध्ये ऍडजॉइंट मेथड आहे का, इनव्हर्स काढायचा फॉर्म्युला जो प्रॉब्लेम आहे तिथं तुम्हाला हे लागतं. त्यामुळे ह्याचा सेपरेट ट्रान्सपोजचा प्रॉब्लेम पडतो का? नाही, पण आपण प्रॅक्टिससाठी त्याचे पण प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ठीक आहे. मग आता इथं डिटर्मिनंट, सगळ्यात महत्वाचं काय? डिटर्मिनंट. बघा, एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? सिंग्युलर मॅट्रिक्स. हे महत्वाचं आहे. हे 2 मार्काला डेफिनेशन पण विचारू शकतात. नसेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे, सांगतील की दिलेला मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे सांगा, तुम्हाला सांगता यायला पाहिजे. डिटर्मिनंट ए जर नॉट इक्वल टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्स डिटर्मिनंट काढायचा कसा? 2/2 चा असेल तर ए इंटू डी मायनस कंपल्सरी मध्ये साइन येणार मायनस सी इंटू बी. बरोबर आहे. 2/2 च डिटर्मिनंट हे अशा पद्धतीनेच आपण काढतो. समजतंय का? काय केलं आपण? पहिला प्रिन्सिपल डायगोनल, हे प्रिन्सिपल डायगोनल आहे. ए इंटू डी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, कंपल्सरी मध्ये मायनस साइनच द्यायचं आहे, मायनस नंतर सी इंटू बी झालं. मग आता इथं आला आपण हा 3/3 चा मॅट्रिक्स आहे. तुम्हाला सिलेबसला मॅक्सिमम 3/3 चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता तुम्ही काय करणार आहे? पहिला नंबर घेतला तुम्ही, फर्स्ट 1 इंटू त्याचा रो सोडायचा, त्याचा कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट्स काय आहेत? 5 6 8 7 दिसतंय तुम्हाला इथं? 5 6 8 7 ते आपण घेतले. नंतर काय घेतलं? कंपल्सरी मायनस घ्यायचंय, मधलं जे आहे इथं मायनस साइन घ्यायचंय, -2 चा रो सोडायचा, कॉलम सोडायचा. राहिलेले एलिमेंट्स कोण आहेत? 4 6 9 7 हे इथं आले. पुढं +3, हा प्लस आहे ना, सो +3 परत याचा रो सोडायचा, कॉलम सोडायचा. राहिलेले एलिमेंट्स 4 5 9 8 बरोबर हे आलं. हा, मध्ये मायनसच द्यायचं. बघा आता लक्ष द्या. समजा इथं -2 असतं, समजा इथं आता सध्या नाहीये पण समजा -2 असतं तर हे -2 इथलं येणारच फॉर्म्युला मधलं, आणि इथं काय आहे? -2 आहे, हे -2 इथं येणारच. मग काय होणार? हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार. समजतंय का काय सांगतोय मी? समजतंय का? बघा आता इथं काय मायनस नाहीये त्यामुळे ते काय मी लिहिलेलं नाहीये. तसे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत आपण. ओके, आणि आता इथं +3 आहे त्यामुळे आपण इथं +3 घेतलेलं आहे. समजा इथं -3 असतं तर इथं -3 घेतलं असतं. सो हे मॅट्रिक्स आहे. ओके, हा, मग पुढे काय करणार? यांचं परत डिटर्मिनंट काढायचं ना. यांचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 7 35 -8 6 48 हे -2 परत यांचा डिटर्मिनंट +3 यांचा डिटर्मिनंट. सॉल्व्ह करत गेलात डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेटर टाकला तरी चालेल, पण स्टेप्स दाखवायला लागतील तुम्हाला. स्टेप्स तुम्हाला दाखवायला लागतील. हे सगळे तुम्हाला पेपरमध्ये सेपरेट डिटर्मिनंट काढा म्हणून प्रश्न येणार नाही. तुम्हाला क्वेश्चन काय येणार? मॅट्रिक्स देणार आणि तो मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे सांगा. म्हणजे ज्याला माहितच नाही सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर काय करणार? ते काहीच करणार नाही, गप असणार. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट काढायला लागतं हे तुम्हाला माहित पाहिजे.
सिंग्युलर मॅट्रिक्स साठी तुम्हाला काय करायला पाहिजे, जो काय दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट काढायला पाहिजे. तो जर डिटर्मिनंट 0 आला तर दिलेला मॅट्रिक्स काय आहे, सिंग्युलर आहे. ओके. आणि समजा ते जर 0 नाही आलं तर नॉन सिंग्युलर. तुम्हाला एक्झाम मध्ये असं सांगणार नाही की डिटर्मिनंट काढा सेपरेट, असं कधीच सांगणार नाही. ठीक आहे, तुम्हाला ते माहित पाहिजे. पुढं बघा, इथं अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पडेल. प्रूव्ह दॅट द मॅट्रिक्स, हा दिलेला मॅट्रिक्स काय आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. प्रूव्ह करा. मग कसं प्रूव्ह करणार, त्याला माहित पाहिजे ना. काय करणार, याचा डिटर्मिनंट काढायला पाहिजे. याचा डिटर्मिनंट 0 नाही आला, 0 आला नाही याचा अर्थ काय, दिलेला मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर आहे. हे 0 आला नाही, तुमचा आन्सर काय आला, -15 आलं, विच इज नॉट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. असा असेल, गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर. तो हे तुम्हाला यायला पाहिजे डिटर्मिनंट काढता. 2x2 असो किंवा 3x3 असो, हे तुम्हाला डिटर्मिनंट काढता येणं गरजेचं आहे. सेपरेट डिटर्मिनंट ए चा तुम्हाला काही क्वेश्चन पडणार नाही. हे मायनर को फॅक्टर आठवते का, मायनर ऑफ एलिमेंट, को फॅक्टर ऑफ एलिमेंट, हे सगळं कुठं लागतं तुम्हाला, ऍडजॉइंट मेथड. तिथे सगळं लागतंय, याच्यावर सेपरेट प्रॉब्लेम पडत नाही. ठीक आहे, याच्यावर प्रॉब्लेम कुठं पडतं ते सांगतो तुम्हाला पुढे. इथं लागतं आपल्याला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा फॉर्म्युला काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. म्हणजे तुम्हाला पहिला कोफॅक्टर्स काढावे लागतील, त्याचा मॅट्रिक्स करायला पाहिजे, त्याचा ट्रान्सपोज घ्यायला पाहिजे, मग तुम्हाला काय मिळणार, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. बरोबर. याच्या स्टेप्स पण मी तुम्हाला लिहून दिलेले. बघा आता इथं काय म्हटलंय, फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, कुठल्याही मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट जर तुम्हाला काढायचा असेल तर पहिली स्टेप काय, कॅल्क्युलेशन ऑफ कोफॅक्टर्स ऑफ ईच एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचं काय करायचं, कोफॅक्टर काढायचं. कोफॅक्टर कसं काढायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, कोफॅक्टर कसा काढायचा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा कुठला एलिमेंट आहे, 1 1, -1 + 1, मग त्याचा रो सोडायचा, कॉलम सोडायचा, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचा 1. बरोबर. -1 1 + 1 म्हणजे 2 झाले. हा जर इव्हन नंबर असेल तर -1 काय होतो, +1 होतो. ऑड नंबर असेल तर -1 राहतो, हे माहिती आहे आपल्याला. सो -1 × 1 असे प्रत्येकाचे कोफॅक्टर आपण काढून घेतले. कोफॅक्टर काढून घेतल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स तयार केला, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे, त्याचा ट्रान्सपोज घेतला. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे काय, याचा ट्रान्सपोज. जो काय मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढलेला आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. हेच तुमचं फायनल आन्सर तयार झालं. म्हणजे सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय करायला लागेल, एक्झाम मध्ये जर तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स विचारला असेल तर काय करणार, पहिला कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर काढल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स तयार करायचा. त्याचा मॅट्रिक्स तयार केल्यानंतर त्याचा ऍडजॉइंट घेतला की तुम्हाला, त्याचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला ऍडजॉइंट मिळणार. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा ट्रान्सपोज. ठीक आहे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला ऍडजॉइंट मिळणार. ओके. सो ही स्टेप आहे. त्यानंतर तेच घेतलं, हे काय 1 बाय 1 चाललंय, आपण सगळं घेतो. हे बघा, हे 3x3च्या मॅट्रिक्स मध्ये काय होतं, कॅल्क्युलेशन वाढतात. 3x3च्या मॅट्रिक्स मध्ये कॅल्क्युलेशन वाढतात. तर हा बघा, प्रत्येक एलिमेंटचे तुम्हाला कोफॅक्टर काढायला पाहिजे. 2 1 1 काय करणार, त्याचा रो सोडायचा, त्याचा कॉलम सोडायचा, काय राहिलं 1 2 2 1, मग याचा परत डिटर्मिनंट घ्यायचा. बरोबर का, असं प्रत्येकाचं करायचं. 3x3चा मॅट्रिक्स असेल तर कॅल्क्युलेशन वाढत जातात. बघा, हा 2 1 1 आहे, 2 1 1 -1 × 1 + 1, 1 + 1 म्हणजे 2 आलं. 2 म्हणजे इव्हन, इव्हन म्हणजे -1 काय झाला, +1. मग त्याचा आपण रो सोडला, कॉलम सोडला, हे काय शिल्लक राहिलं 1 2 2 1. इथं मग परत काय करणार, 1 × 1 मायनस, कंपल्सरी मध्ये मायनस साइन येणार, 2 × 2 4. ओके, असं प्रत्येकाचे आपण एलिमेंट काढत गेलो. सगळे कोफॅक्टर्स आपण काढून घेतले प्रत्येकाचे.
कोफॅक्टर काढून घेतल्यावर काय केलं, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर केलं. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, सगळे कोफॅक्टर्स एका मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मांडले. त्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घेतला. त्याचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला काय मिळणार, ऍडजॉइंट मिळणार. पेपरमध्ये तुम्हाला फक्त ऍडजॉइंट काढा म्हणून क्वेश्चन कधीच पडत नाही. पडला तर पडेल, पण 4 मार्कला पडेल. ठीक आहे, 4 मार्कला तुम्हाला पडला तर हा क्वेश्चन पडू शकतो. फक्त ऍडजॉइंट काढायचा. ठीक आहे, तर याच्या पुढे जर आपण गेलो, तर आता काय करायचं बघा, इनवर्स घेतो रे. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. बघा हे ऍडजॉइंट मेथड इनवर्स काढा. फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ए इनवर्स काय फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता यात सगळंच येत आहे. हा टाइपचा प्रॉब्लेम पडतो बघा एक्झामला 6 मार्कला. ए इनवर्स काढा बाय ऍडजॉइंट मेथड, कारण याच्यामध्ये सगळंच कव्हर होतंय. काय काय कव्हर होतंय, मायनर काढायचं, कोफॅक्टर काढायचं, ट्रान्सपोज काढायचं, सगळं कव्हर होतं. डिटर्मिनंट काढायचं, सगळे मॅट्रिक्सचे ऑपरेशन सगळे याच्यात कव्हर होतात. इथे तुम्हाला स्टेप्स लिहून दिले. पहिला काय करणार, डिटर्मिनंट काढा. दुसरं काय करणार, कोफॅक्टर काढा आणि त्याचा मॅट्रिक्स घ्या. नंतर काय, ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए कसं काढणार, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. त्यानंतर ए इनवर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, मग त्याचा एक प्रॉब्लेम बघू आपण. 2x2 म्हणलं तर सोपं येतं. 2x2 जर म्हणलं तर सोपं येतं ते. बघा हे काय आहे, फाइंड ए इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. सांगितलेलं असतं कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचं, ऍडजॉइंट मेथडनी सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मग आता तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे 1 3 2 7. प्रत्येकाचा पहिल्यांदा डिटर्मिनंट काढून घ्यायचा. डिटर्मिनंट कसं काढणार, 2x2 चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 7 इंटू 1, 7 मायनस 3 इंटू 2, 6. 7 मायनस 6 आन्सर आलं 1. त्यानंतर प्रत्येकाचे कोफॅक्टर आपण काढून घेतले. 1 1 3 1 2 2 2 1 7 2 2. प्रत्येकाचे आपण कोफॅक्टर्स काढून घेतले. कोफॅक्टर 2x2 चं काढायचं अगदी सोपं आहे. काय करणार, 1 चं तुम्हाला कोफॅक्टर काढायचं तर त्याचा रो त्याचा कॉलम सोडा. राहिलं काय, 7. हे तुमचं आलं कोफॅक्टर 7. सिंपल. -1 तर इथं काय करतो आपण, -1 रेस टू, इथं काय येतं 1 + 1 येतं ना. -1 रेस टू 1 + 1 हे एलिमेंट कुठल्या लोकेशन आहे ते आपण घेतो तिथं. 1 + 1 1 + 1 म्हणजे 2 झाले. 2 म्हणजे इव्हन नंबर आला. इव्हन म्हणजे -1 काय होणार, +1 होणार. ऑड असेल तर -1 -1च राहणार. ठीक आहे, पुढं मग हे केलं आपण. कोफॅक्टर काढून घेतले. सगळे कोफॅक्टर्स एका मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मांडले. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याचा ट्रान्सपोज घेतल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, ऍडजॉइंट मिळणार. याचा ट्रान्सपोज ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार, ऍडजॉइंट.
हॅलो, दिसतंय का सांगा आता? आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? दिसतोय का व्हिडिओ? हॅलो, चेक करा. हॅलो, ओके डन. ठीक आहे, बघा हे काय आहे, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. 6 मार्कला हा क्वेश्चन पडतो पेपरला हमखास. क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये असतो. क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये हा क्वेश्चन असतो. काय क्वेश्चन आहे? स्टेप्स त्याच्या आहेत. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, ए एक्स इक्वल टू वाय या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स लिहून घ्यायचा आहे. ए एक्स इक्वल टू वाय. त्यानंतर डिटर्मिनंट ए काढायचा. डिटर्मिनंट ए काढल्यानंतर काय करायचं आहे, कोफॅक्टर आणि मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. adjoint of A, find adjoint of matrix A. A inverse चा फॉर्म्युला 1 upon determinant of A into adjoint of A. मग पुढे काय केलं आपण, x काढायचं तुम्हाला. x इक्वल टू A इनवर्स y. x म्हणजे काय आहे, x y z च्या व्हॅल्यूज असतात. x म्हणजे कशाच्या व्हॅल्यूज, x y आणि z च्या व्हॅल्यूज. इथे लक्षात. हॅलो, हॅलो, ठीक आहे. बघा आता याच्यावरचा एक प्रॉब्लेम बघू आपण. 2x2 पण घेतलेला आहे आणि 3x3 पण घेतलेला आहे. इथं हा प्रॉब्लेम तुम्हाला असे 3 इक्वेशन देतात, बरोबर आहे ना? क्वेश्चन नंबर 5 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 6 मध्ये हमखास हा क्वेश्चन पडतो. 5 मध्ये तर फिक्स असते. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड याला म्हणायचं. ठीक आहे. याच्यामधून काय काढायचं असतं तुम्हाला, एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते. एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू तुम्हाला हे फाइंड आउट करायची असते. ठीक आहे. आता इथं बघा, एक्स इक्वल टू वाय. ए म्हणजे काय आहे सांगा, ए म्हणजे यांचे कोएफिशियंट. आता इथे एक्सच्या जागी काय नाही आहे, म्हणजे इथे काय असणार, 1 हे 3 हे 3 1 3 3. समजलं? 1 3 3. त्यानंतर इथे काय बघा, 1 4 4. त्यानंतर 1 3 4. इथं घेतलं. ए म्हणजे सगळ्यांचे कोएफिशियंट. नंतर काय येणार, एक्स वाय झेड येणार. एक्स वाय झेड आणि इज इक्वल टू काय येणार, ए जे कॉन्स्टंट आहे, इज इक्वल टू च्या राईट साइडला जे काय कॉन्स्टंट आहे त्याचा मॅट्रिक्स म्हणजे 12 15 आणि 13. आता काय करणार, हे आपण एक्स इक्वल टू वाय फॉर्म मध्ये लिहून घेतलं. नंतर डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट काढायचे सगळ्यांना येतं, ते यायला पाहिजे. ते आता मी शिकवत बसणार नाही. तुम्हाला जर येत नसेल तर ऍप वर याचं लेक्चर आपलं बघा. डिटर्मिनंट काढायचा क्वेश्चन नंबर पण आहे, क्वेश्चन नंबर 51 कसं सोडवलंय पूर्ण ऍप वर हे लेक्चर तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हे झालं, डिटर्मिनंट मिळालं. पुढं प्रत्येकाचे कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर कसं काढायचं आत्ताच आपण मगाशी बघितलंय. आहे तसं पेपरला पडू शकते विथ नंबर. मागच्या वेळी तेच पडले, जे रिव्हिजनला घेतलं आयाश नंबर विथ नंबर क्वेश्चन पेपरला पडले. पडू शकतं किंवा बदलू पण शकतं. ठीक आहे. हे झाले काय सगळे कोफॅक्टर्स. मग सगळ्या कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स केला. मग ऍडजॉइंट कसं काढणार, ऍडजॉइंट कसं काढणार, हा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतला की तुम्हाला ऍडजॉइंट मिळतो. ऍडजॉइंट मिळाला. पुढे आता ए इनवर्स काढायला पाहिजे. ए इनवर्सचा फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए. बघा, म्हणून तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हे सेपरेट असं कोण विचारणार नाही. ए इनवर्स मिळाला, यात सगळंच आलं आपलं. ऍडजॉइंट काढलो आपण, मायनर काढलो, कोफॅक्टर काढलं, डिटर्मिनंट काढलं, सगळं काढलं आपण याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडतो. आणि याच्यामध्ये प्रोडक्ट पण येते. प्रोडक्ट ऍडिशन सगळं जेवढे काय मॅट्रिक्स मध्ये ऑपरेशन आहे ते सगळे मॅट्रिक्स ऑपरेशन आपण इथं करतो. ठीक आहे. सो हे ए इनवर्स काढलं. मग आपला एक्स काढायचा फॉर्म्युला काय, एक्स इक्वल टू ए इनवर्स वाय. आपण आधी कसं लिहितो, ए एक्स इक्वल टू वाय लिहितो ना. सुरुवातीला ए एक्स इक्वल टू वाय लिहितो. मग या ए ला तुम्हाला इकडे पाठवायला पाहिजे, म्हणजे ते काय होणार आहे, ए इनवर्स होणार आहे.
म्हणजे एक्स इक्वल टू काय होतं ते ए इनवर्स इंटू वाय, ए इनवर्स इंटू वाय होत. समजते? याच्यावरनं मग तुम्ही एक्स म्हणजे काय मिळणार तुम्हाला, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार. एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज इथं तुम्हाला प्रोडक्ट मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करावा लागेल, सॉल्व्ह करावा लागेल. एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 2, झेड इज इक्वल टू 1. दिस इज द फायनल आन्सर. डिटर्मिनंट आता इथं 1च आहे, दुसरा असेल तर घेतो बघा. तसं प्रॉब्लेम पण आपण घेतलेला आहे. कुठं आहे तसा प्रॉब्लेम, हे बघा इथं आहे. डिटर्मिनंट याचा काय आला, 20 आला. आलं 20 जर डिटर्मिनंट आला असेल तर पुढे आपण सोडवत गेलो. इथं बघा 1/20 आहे का, फॉर्म्युला काय, एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू वाय, एक्स वाय झेड इक्वल टू 1/20 हा डिटर्मिनंट आहे. 1/20 हा ए इनवर्स पूर्ण इंटू वाय. पहिला हे सोडवून घ्यायचं, सगळं हे सगळं सोडवून घ्यायचं. हे सगळं सोडवून घेतलं, हे तुम्हाला मिळालं 20. आता काय करणार तुम्ही मला सांगा, हे 20 कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे ना. मग काय करणार, आतल्या प्रत्येक एलिमेंटला 20 ने डिवाइड करायचं. 20 डिनॉमिनेटरला आहे, लक्षात येत आहे का. मग डिवाइड करायचं. वर न्यूमरेटरला असतं तर मल्टिप्लाय केलं असतं आपण. त्यामुळं हे तुम्हाला प्रत्येकाला डिवाइड केला, आन्सर तुमचा आलं 111. सेम गणित हे पेपरला पडलेलं आहे, मागच्या पेपरला सेम गणित, नंबर पण सेम, काही बदललेलं नाही, सेम आन्सर ते आलेलं आहे तुमचं. ठीक आहे. आता इथं बघा, इथं डिटर्मिनंट किती आलेलं आहे, 14 आलेलं आहे. 14 तर इथं तुम्ही आलात 1/14. आतल्या प्रत्येक एलिमेंटला तुम्ही काय करणार, 14 ने काय करणार, डिवाइड करणार. कारण 14 कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये. प्रत्येक एलिमेंटला 28 ला 14 नी, -14 ला 14 नी, 28 ला 14 नी डिवाइड केलेलं आहे. 1 असेल तर काय फरक पडत नाही, 1/1 म्हणजे 1च राहते. पण जर असे काय वेगळे नंबर असतील तर तुम्हाला त्या नंबरने याला डिवाइड करायला लागणार आणि तुम्हाला फायनल आन्सर त्याचं मिळणार. ओके, चला हे असं हे मॅट्रिक्स पूर्ण झालं. मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय मिळणार, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढा. ऍडजॉइंट वर प्रॉब्लेम पडू शकतो. ठीक आहे, ऍडिशन मल्टिप्लिकेशन वर प्रॉब्लेम हे असतात. आता तुम्हाला काय डाऊट आहे सांगा, मॅट्रिक्स मध्ये सगळंच कव्हर केलं आपण, मॅट्रिक्स काय राहिलं नाही, सगळे टाईप आपण कव्हर केलेले आहेत. फक्त तुम्ही प्रत्येक एक टाईपचे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करून बघायचे. प्रत्येक टाईपचे एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा. एवढंच तुमच्याकडनं नाही, वाचू नका, सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. मॅट्रिक्स झालं, कुठं जाऊ, लॉगला जाऊ का, मॅट्रिक्स आणि लॉग बघू, बाकीचं मग रिव्हिजन करू. पार्शियल फ्रॅक्शन वगैरे हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. मॅट्रिक्स मध्ये आणि काय डाऊट आहे तुम्हाला सांगा, सगळं क्लिअर आहे. मॅट्रिक्स मध्ये एक गोंधळ काय होतो, प्लस मायनस मध्ये तुम्ही मार खाता, प्लस मायनस मध्ये तुम्ही चुका करता, प्लस मायनस मध्ये चुकलं की चुकलं, मग सगळं लास्ट पर्यंत सगळं चुकत जात, मार्क जातात त्याचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बोला, काय प्रॉब्लेम आहे सांगा. हा, मॅट्रिक्स फॉर्म करताना इथं का, हे हा, आता इथं बघा एक्स वाय झेड, इथं झेड नाही आहे, मग काय घेतलं, झेड 0 घेतलं. 2 1 झेड नाहीये म्हणजे 0 घेतला. आता इथं आलो आपण, हे खाली लिहायचं. आता इथं कोण नाहीये, एक्स नाहीये म्हणजे 0 2 3. आता इथं आला तुम्ही, इथं कोण नाहीये, वाय नाहीये, त्यामुळे 2 0 2 लक्षात. आणि इथं लिहिताना एक्स वाय झेड असं ओळीने लिहायचं. ओके, आणि मग इकडचे हे पहिला, नंतर हे, नंतर हे, जसं इक्वेशन दिलं तसं सिक्वेन्स लिहायचं. बरोबर. बोला, आता आणि काय डाऊट तुम्हाला, झालं क्लिअर. मॅट्रिक्सचा प्लस मायनस मध्ये गोंधळ घालू नका, त्यासाठी मॅट्रिक्सच्या प्रत्येक टाईपचे एक गणित सोडवून बघा.
वेळ भरपूर आहे तुमच्याकडं. चांगली गोष्ट आहे की 25 तारखेला पेपर आहे, त्यामुळं ते आता नंतर करूया निवांत, आज चैनी उद्या करू, मग बघता बघता पेपर येते, मग काहीच झालं नाही असं होतंय. आज जाऊन आता जेवढं रिव्हिजन झालंय मॅट्रिक्सचे एक एक टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, हे झालं मॅट्रिक्सच्या बाबतीत. आता काय घेऊया? लॉगॅरिथम. सोपा आहे लॉगॅरिथम. लॉगॅरिथमच्या आपल्या ऍपवर फक्त 3 का 4 6 लेक्चर आहेत फक्त. लॉगॅरिथमचे 6 लेक्चर आहेत फक्त. रिव्हिजन करणार असेल तर त्याच्यावर पण रिवाइज करू शकता तुम्ही. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये दोन महत्वाचे फॉर्म आहेत, एक एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि एक लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग मध्ये लॉगचे प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजेत. दुसरं महत्वाचं एक एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि एक लॉगॅरिथमिक फॉर्म, हे महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? y इक्वल टू a रेस टू x, आणि लॉगॅरिथमिक फॉर्म काय आहे? log ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. काय डाऊट आहे? ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजेत, हे माहित पाहिजे, हे बेसिक आहे, हे काय आता मी सांगत बसत नाही. हा, प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम तुम्हाला माहित पाहिजे. log of 1 to the base, log of 1 to any base, log of 1 to any base is always 0. log of 1 to the base except e सोडून 1 इथं काही पण बेस असेल तर काय येणार? 0. त्यानंतर काय? log of base itself is always 1, सेम नंबर असतील. log of 10 to the base 10, log of 100 to the base 100 काय येणार? 1 येणार, सेम. काय करणार पुढं? आता बघा अशा टाइपचे तुम्हाला प्रॉब्लेम पडतात. काय? एक्सपोनेन्शियल फॉर्म देणार, लॉगॅरिथमिक करा. लॉगॅरिथमिक फॉर्म देणार, एक्सपोनेन्शियल करा. एक प्रॉब्लेम 2 मार्काला पडू शकतो, हे आपण सगळे प्रॅक्टिसला घेतलेले आहेत. हे सगळे तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेले आहेत. याचं काय कन्वर्ट करायचं होतं? लॉगॅरिथमिक मध्ये. लॉगॅरिथमिक मध्ये लॉग असतं, एक्सपोनेन्शियल मध्ये लॉग असत नाही. ठीक आहे, मग आता हे बघा, हे काय आहे? 6 रेस टू 0 इक्वल टू 1. मग आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? y इक्वल टू a रेस टू x. त्याला या फॉर्म मध्ये लिहून घेतला. हे 1 इकडे घेतलं, 6 रेस टू 0 इकडे घेतलं, म्हणजे y ची व्हॅल्यू काय झाली? 1, a ची व्हॅल्यू काय झाली? 6, आणि x ची व्हॅल्यू झाली 0. मग आता लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. log ऑफ y टू द बेस a इक्वल टू x. तिथे जस्ट व्हॅल्यू पुट करायच्या. जस्ट तुम्हाला व्हॅल्यू इथं पुट करायच्या. log ऑफ y म्हणजे काय? 1, a म्हणजे काय? 6 इक्वल टू x म्हणजे व्हॅल्यू काय? 0 आहे. एकच की, मग मी कुठं म्हणलं एवढं सगळं? एकच प्रश्न, एक तर लॉगॅरिथमिकचं एक्सपोनेन्शियल फॉर्म एक प्रश्न, किंवा एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक फॉर्म, असे 1 ते 2 क्वेश्चन पडतात मॅक्सिमम. 2-2 मार्काला पडलं तर 2 मार्कला हे पडत. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चन मध्ये असते ते. त्याच्यात कुठला पडलाय? हा, व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे मग ते काय झालं? ते तुम्हाला दिलंय ते लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म करून एक्स ची व्हॅल्यू काढायची. ते पण आहे की, पुढे घेऊया आपण, ते पण आहे. पण त्याच्यासाठी बेसिक हे माहित पाहिजे ना. ते जे तुम्हाला आता एक्स ची व्हॅल्यू काढा म्हणून विचारलेलं आहे, ते काय आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेलं आहे, त्याला कन्वर्ट करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. मग ते एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म साठी हे प्रॅक्टिसला आपण प्रॉब्लेम सोडवून घेतलेले. ओके, पुढं बघा. आता तुम्हाला यामध्ये कशा टाइपचे क्वेश्चन पडू शकतात सांगतो. हे बघा, हे असे क्वेश्चन 4 मार्कला तुम्हाला पडू शकतात. सॉल्व द फॉलोइंग. तुम्हाला असे लॉग देणार, तुम्हाला आता त्याचे लॉगचे प्रॉपर्टीज माहित पाहिजे. लॉग प्लस लॉग, लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन, लॉग मायनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन, हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, बेस खरं सेम पाहिजे.
ते log 3 प्लस log 5 मायनस log 4. पहिला प्लस म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, मायनस log 4 log मायनस log ऑफ डिव्हिजन. हे असे 2 क्वेश्चन तुम्हाला पडतील 2-2 मार्कासाठी. असं 4 मार्काला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. सो हे लॉगचे प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजेत. एक्स ची व्हॅल्यू इथं आहे बघा. बघा हे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, बरोबर आहे ना. मग आता हा कसला फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक आहे. लॉग आहे म्हणल्यावर लॉगॅरिथमिक फॉर्म, हा पण लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग लॉगचं तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे, त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू निघते. आता बघा हे लॉग ऑफ वाय, हे सगळं काय आहे, हे सगळं आहे वाय, हे काय आहे ए, आणि हे काय आहे एक्स. लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. मग हे कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. मग वाय म्हणजे ही सगळी टर्म झाली, ए म्हणजे 5 झालं, आणि एक्स म्हणजे 1. मग हा कसला फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल. ज्याच्यामध्ये लॉग नाही तो एक्सपोनेन्शियल, ज्याच्यामध्ये लॉग आहे तो लॉगॅरिथमिक. याच्यात आता हे ओळखता यायला पाहिजे तुम्हाला. याच्यात लॉग दिलंय ना, मग हा कसला फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. सिंपल. त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म करता येणं गरजेचं आहे. एक्सपोनेन्शियल केलं, हे सोडवलं, वाय ची व्हॅल्यू इथं सगळं आपण लिहिलेलं आहे. वाय ला वाय ची व्हॅल्यू रिप्लेस केली, ए ला ए ची व्हॅल्यू, एक्स ला एक्स ची व्हॅल्यू रिप्लेस केली, हे सोडवत गेलो. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडायला तुम्हाला यायला पाहिजे. हे तुम्ही शाळेत शिकलाय, डिप्लोमाचं मॅथ्स नाही आहे ते. ठीक आहे. मग हे फॅक्टर्स पाडले आणि एक्सचा आन्सर फाइंड केला. सिंपल. सेम दुसरं गणित तिथं तसंच होतं, त्या पद्धतीने आपण हे सोडवून घेतलेलं आहे. बघा हे समजतंय का, सेम तसं होतं. पहिल्यांदा हे तुम्हाला लॉगचं सिम्प्लिफाय करायला पाहिजे. काय दिलेलं, 2 लॉगच्या टर्म आहेत. log x to the base 3 minus log x minus 2 to the base 3 is equal to 3. पहिला तुम्हाला LHS सॉल्व करायला पाहिजे, लॉगचं तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे. लॉग मायनस लॉग काय होणार, लॉग मायनस लॉग लॉग ऑफ डिव्हिजन होणार, हे माहित पाहिजे. लॉग ऑफ डिव्हिजन म्हणजे x अपॉन x मायनस 2 इक्वल टू 3. मग आता इथं y म्हणजे कोण झालं, ही पूर्ण टर्म झाली, बरोबर आहे ना. लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x आहे ना असं. मग y ची व्हॅल्यू काय, a ची व्हॅल्यू काय आणि x ची व्हॅल्यू काय, हे तुम्हाला कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. y म्हणजे हे पूर्ण आलं, a म्हणजे काय, हे 3 आलं, आणि x म्हणजे 3 आलं. मग परत हे काय, हा कसला फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. परत सॉल्व करत गेलो, आपल्याला x चा आन्सर इथे मिळालेला आहे. हे परत इथे सोडवलं आपण, पुढे सोडवत जाऊन आपल्याला x चा आन्सर मिळाला. ठीक आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म करता आलं की x ची व्हॅल्यू काढता येते, त्याचं काय फार अवघड नाही. यात काय डाऊट आहे तुम्हाला सांगा. यावेळी या टाईपचा क्वेश्चन पडू शकतो बघा तुम्हाला एक्झामला तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन पडू शकतो. लिहून घ्या 100%. या टाईपचा, आता या टाईपचा क्वेश्चन पडलेला ऑलरेडी, हे असा क्वेश्चन ऑलरेडी पडलेला आहे पेपरला. आता हे अशा टाईपचे काहीतरी टाकतील, त्यामुळं मागचे पण क्वेश्चन पेपर रेफर करा, मी ग्रुपवर पाठवलेले आहेत ऑलरेडी, ते पण बघा आणि तुम्ही अंदाज लावू शकता की काय पडतंय आणि काय नाही. त्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, जाऊ का पुढं. आता याच्यामध्ये वेगळं काय, याच्यामध्ये वेगळं काय असतं, आता प्रूव्ह करायचं असतं. याच्यामध्ये वेगळं काय, आता हे प्रूव्ह करायचं काय आहे, नाही हे काय आहे, हे एक्स ची व्हॅल्यू काढायची. हे पण काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू काढायची. पडू शकतं, आता पडलं नाही म्हणजे यावेळी पडण्याचे चान्सेस आहेत. आतापर्यंत पडलं नाही म्हणजे यावेळेस हे पडण्याचं, मग जे पडत नाही म्हणून मुलं सोडून देतात, तेच टाकते MSBT. जे आतापर्यंत पोरं काय बघतात, मागच्या 3 वर्षाचे पेपर बघतात, हे पडलं नाही कशाला करायचं, गणला तुम्ही मध्ये गणला. ज्यांना पास व्हायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं लॉग करा, लॉग करा म्हटलं की सगळं करायला पाहिजे. लॉग मध्ये आणि ऑप्शन ठेवायचं नाही, मग तुमचा विषय संपला. नाही सर मी लॉग मध्ये एवढंच करतो, असलं करायचं नाही, सगळं करायचं लॉग मध्ये. पुढं आता याच्यामध्ये आणखी काय वेगळं आहे,
लॉग मध्ये आणखी काय वेगळं, एक वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम म्हणजे आपण हा प्रॉब्लेम घेतलेला, प्रूव्ह करायचं. प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला लॉगचे सगळे प्रिन्सिपल, त्याचे पॉवर, रूल्स माहित पाहिजे. त्यानंतर ते कसं करणार हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. आणि याला कॅल्सी वापरून चालत नाही, सगळे स्टेप्स दाखवायला लागतात. कॅल्सी वापरून जर तुम्ही आन्सर काढला तर त्यांना कळत. ठीक आहे. मॅक्सिमम डिफिकल्टी लेवल लॉग मध्ये हा क्वेश्चन पडू शकतो 4 मार्कला. हा ऑलरेडी पडलेला क्वेश्चन, हा पेपरला पडलेला क्वेश्चन आहे फॉर 4 मार्क्स. ठीक आहे. त्यामुळे असे क्वेश्चन पेपरला पडू शकतात. हे बघा, हे सगळे आपण सोडवून घेतलेलं आहे. लास्ट आपण हे घेतलेलं. ठीक आहे. एवढं लॉग आहे. लॉग जर तुम्हाला परफेक्ट यायचा असेल तर त्याचे जे काय रूल्स आहेत लॉगचे ते तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सोपा जाईल. लॉग प्लस लॉग, लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन, लॉग मायनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. बाकी पार्शल फ्रॅक्शन वगैरे आपण उद्याच्याला बघू. ठीक आहे. तुम्हाला काय डाऊट्स आहेत ते घेऊन या किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, म्हणजे ते मी सर हा प्रॉब्लेम सोडवून देतो तुम्हाला. नसेल तर आपलं असं डिस्कशन होईल पूर्ण टॉपिक वाईज. ठीक आहे. ओके, चला. काय डाऊट नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. उद्या तुमचे जे काय डाऊट्स असतील ते व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या शेअर करा. ठीक आहे. कुठलं स्टॅटिस्टिक्स? मग उद्या काय करू, स्टॅटिस्टिक्स रिव्हिजन घेऊ. उद्या छोटे छोटे जे टॉपिक आहे मग स्टॅटिस्टिक्स घेऊ आणि पहिला पार्शल फ्रॅक्शन संपवू आणि मग स्टॅटिस्टिक्स घेऊ, मग उरलेलं नंतर घेऊ. ट्रिग्नॉमेट्री, डिफरन्शियल कॅल्क्युलस मोठे मोठे ते नंतर घेऊ. ठीक, चलो.